हॅलो गाईज, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, जय हिंद, जय महाराष्ट्र. मुद्द्याची सुरुवात करण्याच्या पहिलं एक थोडंसं कन्क्ल्युजन देऊन सुरुवात करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवात होते इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन आणि इन्व्हायरमेंटबद्दलची जागरूकता या मुद्द्यावर आजचा प्रश्न खडा आहे. ठीक आहे, आपण साध्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून आजपर्यंत आपण आपल्या ज्या क्लायमेट चेंजच्या प्रभावामध्ये ज्या गोष्टी घडत आल्या आहे त्याच्यावर तर दुर्लक्ष केलं आहे, पण ज्या आता आपल्याला फ्युचरमध्ये सुद्धा घातक ठरू शकते ज्या मुद्द्यावर आपण दुर्लक्ष करायला चालणार नाही. ठीक आहे, द इंडियन एक्सप्रेसच्या आर्टिकलमध्ये एक न्यूज आली आहे ज्याच्यात गव्हर्मेंटनं ॲफिडेविट सुप्रीम कोर्टला पाठवला आहे, ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की अरवली पर्वत जो की राजस्थानचं ॲज अ मुख्य पार्ट म्हणून ओळखला जातो, जो डिवाईड करतो मरुस्थलीय स्थळ डेझर्टला आणि एक हिरवेगार रानाला. ठीक आहे, ज्या राजस्थान अरवली पर्वताचा उगम गुजरातपासून राजस्थान, हरियाणा, दिल्लीपर्यंत स्प्रेड होतो. दिल्लीमध्ये आपलं प्रेसिडेंट हाऊस ज्या ठिकाणी वसलेलं आहे तेच ठिकाण अंतिम टोक आपण समजतो, जेथे आपण म्हणू राष्ट्रपती भवनाच्या जो स्प्रेड आहे त्याच्यावर. ठीक आहे, सोबतच जे रायसिना हिल्स आहे त्याचा पार्ट म्हणून आपण ओळखतो, तो पण अरवलीचा एक हिस्सा म्हणून ओळखला जातो. ज्या पद्धतीनं गव्हर्मेंटनं सुप्रीम कोर्टामध्ये एक ॲफिडेविट पास केला आहे ज्याच्यामध्ये म्हटलं आहे की 100 मीटरच्या वरची जे पर्वत आहे, पहाडे आहे, जे की पूर्ण टोटल 364 किलोमीटरच्या अरवलीमधले 10,000 टेकड्यामधले फक्त 1,000 टेकड्या त्या 100 मीटरच्या वरच्या दायऱ्यात येतात. बाकी 9,000 टेकड्या त्या 100 मीटरच्या दायऱ्याच्या कमी येतात. तर हा दायरात नेमका मांडला कोणी आणि ठरवला कोणत्या रेंजवर? जसं आपण रेल्वे म्हणतो, रेल्वे जे दायरा पास करते तो दायरा असतो समुद्रसपाटीपासूनची उंची. जर समुद्रसपाटीपासूनच्याच उंचीचा जर दायरा आपण इथं अरवलीसाठी मानला असता तर आज अरवलीचा एकही कण कोणाच्या कणाला सुद्धा हात लावण्याची हिंमत कोणाला नसती. मग हा दायरा ठरवला कोणी? ज्या लेवलचा भूसपाट प्रभाग आहे त्याच्यावरून तो 100 मीटरचा दायरा ठरवला. 325 फीट जो की ॲज अ 4-5 मजली बिल्डिंग याच्यावरती येतो. ठीक आहे, ॲज अ तेवढूसा जर पर्वताची जर रेंज बनवून ठेवली असेल तर आपण आपल्या अरवलीचा किती मोठा हिस्सा आपण खोणार आहोत. ठीक आहे, ज्याच्या मागं किती मोठी लॉबी आहे, जे माफिया म्हणू आपण, खनन माफिया. ठीक आहे, कारण की जे दिल्ली NCR आहे, मोठमोठाल्या सिटी आहे, मोठमोठाले कन्स्ट्रक्शन चालू आहे जे तेथून खनन केलेले आहे ॲज अ मीन्स मायनर्स अँड रेती, बाजरी. ठीक आहे, ह्या गोष्टीतून जो की आपण अरवली म्हणतो ॲज अ ओल्ड फोल्ड माउंटेन आहे आणि हिमालय जो आपण म्हणतो न्यू फोल्ड माउंटेन आहे. तर अरवली पर्वत हा पुरातन काळापासून स्थिर असलेला त्याची झिजन झाली आहे, त्याच्यामुळे त्याच्या थोडा कमी जास्त प्रभाव आपल्याला आढळून येतो. आणि तिथे असलेले रेअर अर्थ मिनरल ज्या गोष्टी खनिज मायनिंग याच्यावर माफियाची नजर आली आहे, तर त्याच्यामुळं जर त्याच्यात नुकसान होत असेल तर ही एक खंतीची बाब आपण लक्षात घ्यायला हवी. याच्यावर आपण समजू शकतो की माफिया जिंकला आणि सरकार हरली असं समजू शकतो. जर ह्या माफियाला सपोर्ट जर सरकार करत असेल, ब्युरोक्रेट करत असेल, तर आज आपण कोणत्या देशात राहून राहिलो आहो, कोणत्या परिस्थितीचा आढावा घ्यायला पाहिजे नव्हता. ठीक आहे, मुद्दा तो सुप्रीम कोर्टमधून पास जर झाला तर आपण अरवलीचे फायदे आणि नुकसान काय आहे तर ते आपण बघू शकणार आहोत. आपल्या अरवली जो नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, नॉर्थ टू साऊथ दिशेनं जो वाढला आहे, साऊथ टू वेस्टची दिशा जे ठरवते त्याच्यामुळं आपण म्हणतो UP बिहार जो हिमालयावर भरणारा मोसमी पाऊस आहे तो तिकडे स्प्रेड होतो आणि मॅक्झिमम प्रमाणामध्ये ॲज अ आपल्याला पाणी मिळते, 12माही नद्या मिळते. ठीक आहे, आणि दुसऱ्या साईडला अरवलीच्या
आपण म्हणू वेस्टर्न साईडला आपण बघतो की मरुस्थलीय थारचे डेझर्ट आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. जर राजस्थान त्या अरवलीचा आपल्याला नुकसान माहीत आहे, आपल्याला फायदे माहीत आहे, तरी पण आपण त्याच्या चुकीच्या वाटीला जर पोहोचत असेल तर याच्यामध्ये खंत आपल्याला व्यक्त करायची अशी आपल्याला ॲज अ नागरिक म्हणून ही खूप लाजिरवाणी बाब आहे. अरवली महत्त्वाचा काय तर येणारा मॉन्सून वारे आहे ती अरवली पर्वतावरून न अडता समोर हिमालयाला अडते आणि त्याच्यामुळे बारमाही वाहणाऱ्या नद्या आपल्याला मिळतात. UP बिहार ॲज अ वेल सेटल झाला आहे. जर तो अरवली पर्वत जर असता ईस्ट टू वेस्ट जर असता तर आज आपल्याला राजस्थान केरळपेक्षा हिरवागार दिसला असता. ठीक आहे. राजस्थानची पार्श्वभूमी बघता जर अरवली पर्वत त्या पद्धतीचा खडा आहे तो आपल्याला दाखवतो की येणारा मरुस्थल त्याने अडवला आहे. सोबतच जो पर्टिक्युलर मॅटर आहे PM 2.5 आहे त्यालासुद्धा तो तेथे असलेली हिरवीगार झाडे झुडपे ते ॲब्झॉर्व करून बाहेर स्प्रेड न होऊ न देतो. ठीक आहे. त्याच्यामुळे सुद्धा क्लायमेट चेंजवर होणारा इफेक्ट आपल्याला कमी जाणवतो आणि तो ॲज अ एक रेजिस्टन्स म्हणून उभारून आपल्याला पृथ्वीवर आपल्या राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि पंजाबच्या बॉर्डर्सही आपल्याला दिसून येत आहे. ह्या पर्वतीय प्रदेशावर ज्याचं माफियाचं लक्ष गेलं आहे त्यांना सांगायची इच्छा होते की जर तुम्ही आज जर त्या पर्वताला जर त्या पद्धतीचं नष्ट केलं आणि त्याचा फक्त 9% जर पाठ ठेवला तर उद्या तुमची पिढी त्या पर्वताचं नुकसान ते भोगवतील. त्याचा मोठा इम्पॅक्ट आपल्या येणाऱ्या फ्युचरवर होतील जे की आपल्याला बाह्य पडतील. ठीक आहे. म्हणून निसर्ग ॲज अ आपला एक दैनंदिन जलवायू परिवर्तनाचा पार्ट न बनू देता त्याला जपणे, त्याचं संगोपन करणे हे आपलं मेन मुद्दा असायला पाहिजे. तर याच्यावर तुमचं काय मत आहे? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.